सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. आता भारत देशात जे काही डिजिटल इनिशिएटिव्ह्ज आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करीत आहोत. अतिशय इम्पॉर्टंट हे सगळं टॉपिक्स आहे. तुम्हाला वाटत असेल सर खूप डिटेलमध्ये सांगत आहे. दादांनो, जेवढं महत्त्वाचा टॉपिक आहे ते माझ्या परीने मी तुमच्यासोबत घेणारच आहे. ओके, कारण 100% ह्याच्यावरनं प्रश्न पडतील आणि 2 मार्क्स तुम्हाला मिळतील आणि तुमचा वेळ वाया जात नाही हे मी गृहीत करून हे व्हिडिओ करीत आहेत. सकाळपासून मलाही पेपरचं कामं आहे भरपूर. आता भूगोलचे पेपर 10वीचं कन्नड मीडियम ते चेकिंग करणं किती अवघड काम आहे. फास्ट काम करून इंग्लिशचं करून त्या मिळालेल्या वेळेमध्ये मला जेवढं सांगायचं तेवढं मी सांगत आहे. हे सगळं कॉन्फिडेन्शियल कामं असतात बोर्डाची. त्यामुळं कृपया जेवढं मला वेळ मिळतं त्या क्वालिटी वेळेतून मी तुमच्यासोबत संवाद साधण्याची प्रयत्न करतो. चला, आता डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन हा एक टॉपिक आहे. त्याच्यामधला हा गियान GIAN हे काय आहे? गियान म्हणजे काय, कधी सुरू झाला, त्याचा काय फुल फॉर्म आहे, कोणी सुरू केलेत, त्याचं महत्त्व काय आहे, हे कोणासाठी उपयोगात होणार आहे, त्याचा काय फायदा होणार आहे. गियान जी म्हणजे ग्लोबल म्हणजे जागतिक, इनिशिएटिव्ह सुरुवात केलेले इनिशिएटिव्ह, ए म्हणजे अकॅडमिक, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क. जगातील जे काही टॉप लेवलची प्रोफेसर आहेत, इंटेलिजंट प्रोफेसर आहेत, जे डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर आहेत, जे क्वालिटी प्रोफेसर आहेत, जे अकॅडमिशियन आहे, जे सायंटिस्ट आहे, जे रिसर्च स्कॉलर आहे, अशा जगातील प्रोफेसर्स लोकांना भारत देशात आणायचं आहे. त्यांना दुसऱ्या देशातील, इतर देशातील जे काही नामांकित प्रोफेसर आहेत, जे अनुभवी प्राध्यापक आहेत, अनुभवी सायंटिस्ट आहे, अनुभवी स्कॉलर्स आहे, त्यांना भारत देशात घेऊन यायचं आहे आणि त्यांना घेऊन येऊन 6 महिना, 3 महिना, 1 वर्षांचा कोर्स त्यांच्याकडून मुलांना शिकवायचा आहे. मग अशी ही प्रोग्राम आहे. म्हणजे भारत देश, मग तुम्ही म्हणाल आपल्या देशात ब्रिलियंट लोक नाही का, प्रोफेसर लोक नाही का? आहेत. तरीसुद्धा आपल्याला जे ॲडव्हान्स्ड कंट्रीज आहे, जे आपल्यापेक्षा पुढं असलेले कंट्रीज आहे, जसा जपान आहे, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अशा देशातील जे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत त्यांना शॉर्ट टर्मसाठी, लाँग टर्मसाठी, सेमेस्ट्री कोर्सेससाठी त्यांना इथं घेऊन यायचं आहे. म्हणजे त्यांना परमिशन द्यायचं की तुम्ही या, त्यांना पेमेंट देऊन, त्यांना गौरवधन देऊन त्यांच्याकडनं गायडन्स घ्यायचं. मग कुठं त्यांच्याकडनं गायडन्स घेतला पाहिजे? आपल्या देशातील जे टॉप लेवलच्या युनिव्हर्सिटीज आहे, टॉप लेवलच्या स्टेट युनिव्हर्सिटी म्हणा, टॉप लेवलच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज, टॉप लेवलच्या IITs, टॉप लेवलच्या IIM, हे सगळं IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, IISER, NIT, IIT, गुड स्टेट युनिव्हर्सिटीज, असे हाय लेवल इन्स्टिट्यूशन जे आहे, हायर लेवल इन्स्टिट्यूशन जे आपल्या भारत देशात आहे, अशा इन्स्टिट्यूशन्समध्ये अशी प्रोफेसरना बोलावून त्यांच्याकडनं गायडन्स देण्याचा हा प्रोग्राम आहे. ही प्रोग्राम भारत सरकारने, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत असलेलं जे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, त्यावेळी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRDचा जो मिनिस्टर होता स्मृती इराणी, या मॅडमच्या हस्ते ही GIAN जे उद्घाटन झालेले आहे 2015, 30 नोव्हेंबर 2015 रोजी ह्याचं उद्घाटन झालेलं आहे. कुठं? IIT गांधीनगर येथे, गुजरातमध्ये IIT गांधीनगर, IIT तिथं ही प्रोग्राम लॉन्च केलेत. परंतु तिथं लॉन्च केलं त्याच दिवशी ऑनलाईन थ्रू सायमल्टेनियसली IIT खरगपूर, जे उत्तर प्रदेशमध्ये, जे पश्चिम बंगालमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, IIT खरगपूर, त्याला आपण खडगपूर पण म्हणतो, खरगपूर, तिथं मीही गेलो होतो पश्चिम बंगालच्या सेट एक्झाम देत असताना. मग ते IIT खरगपूर म्हणजे एकाच दिवशी 30 नोव्हेंबर 2015 रोजी IIT गांधीनगर येथे ह्याचं उद्घाटन झालेलं आहे. सायमल्टेनियसली IIT खरगपूर येथे ह्याचं लॉन्चिंग केलेले आहे. तर GIAN ह्याचं हेड ऑफिस आहे IIT खरगपूर,
पश्चिम बंगाल, इथं त्याचं हेड ऑफिस आहे. ओके, आता हे जे हेड GN आहे, आता इथं ना आता सध्या जर आपण आकडावारी पाहिलो तर न्यू पेडागॉगिक मेथड्स, नवीन अध्यापन पद्धती इथं यूज करीत आहेत. टीचिंग मेथड्स 352 अकॅडमिशियन सध्या बाहेर देशातील प्रोफेसर्स लोक आता सध्या येऊन भारत देशात शिकवत आहे. 352 अकॅडमिशियन आहे. एमर्जिंग टॉपिक्स ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल, आता सध्याचे बर्निंग टॉपिक्स आहे नॅशनल और इंटरनॅशनल अशा लेवलच्या टॉपिक्स घेऊन इथं मुलांना शिकवतात. आता एक्झाम्पल जर आपण पाहू, इंटरनॅशनल रिलेशन आपण बघूया, किंवा एखाद्या पॉलिटिकल इश्यूवरती बोलायचं असेल, फक्त मी तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगतो, पॉलिटिकल इश्यूवरती जर बोलायचं असेल तर सध्या अरविंद केजरीवालांना ED कडून पकडण्यात आलेलं आहे. मग ही एक बर्निंग टॉपिक आहे. हे इंटरनॅशनल महत्त्वसुद्धा आता सध्या होत आहे. मग त्यामुळं US, UN, इवन टुडे आज युनायटेड नेशन यांनी भारत देशांना असं सांगितलं की तुम्ही लिगली चांगलं काम करत राहा, म्हणजे कोणावर अन्याय करू नका, प्रत्येक व्यक्तींचा राईट्स, इंडिव्हिज्युअल राईट्सचं जतन करा म्हणून युनायटेड नेशननं सांगितलेत, अमेरिका सांगितलेत, इंग्लंड, जर्मनीसुद्धा सांगितलेत. मग हे इंटरनॅशनल लेवलचे इश्यू झालेले आहेत. जे इंटरनॅशनल लेवलचा महत्त्व असलेले सब्जेक्ट्स, एमर्जिंग टॉपिक्सवरती सुद्धा त्यांनी टीचिंग करतात. 352 युनिक कोर्सेस सध्या इथं चालवले जातात. 38 कंट्रीज, 38 देशातील प्राध्यापक लोकांना इथं घेऊन आलेले आहे आणि हाय लेवलचा स्टडी क्वालिटी मटेरियल इथं उपलब्ध आहे. आणि 13 विद्याशाखेत डिसिप्लिनमध्ये सध्या टीचिंग सुरू आहे आणि 68 नॅशनल इम्पॉर्टन्ट असलेल्या हायर इन्स्टिट्यूशन्समध्ये हे GNचा प्रोग्राम सुरू आहे. व्यवस्थित ह्याचा माहिती तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार.